आणि माझ्या बाळा, माझ्या लेकरा, संस्कारांचा अमृत पिणं अतिशय गरजेचं आहे. हो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. तुम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं आहे का? तुम्ही देवाचं दर्शन घेताय का? अजून एक आदर्श आमच्या डोळ्यासमोर असलाच पाहिजे, असायलाच हवा. आणि तो आदर्श आहे आपल्या आईचा आणि आपल्या बाबांचा. आई वडिलांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असणं अतिशय गरजेचं आहे. हो बाळा, कधी उपवास करा असं मी तुम्हाला सांगणार, कधी मंदिरामध्ये जा असं मी तुम्हाला सांगणार, उपवास करू नका असं मी सांगणार नाही, मंदिरात जाऊ नका असंही मी सांगणार. पण तुम्हाला जर खऱ्या खुऱ्या देवाचं दर्शन घ्यायचं असेल, तुम्हाला खरा खुरा देव बघायचा असेल बाळानो, तर एक काम कर. अरे उठल्या सकाळी उठल्या जिथं आपली आई असेल तिथं अगोदर पळत जा. सकाळी उठल्या जिथं आपली आई असेल तिथं अगोदर पळत जा आणि तुझ्या पायाला एकदा हात लावा. प्रत्यक्षात 33 कोटी देवांचं दर्शन तुम्हाला तिच्या चरणावरती होईल. या ब्रह्मांडाचं दर्शन तुम्हाला तिच्या चरणावरती होईल. खरा देव तुम्हाला तिच्या चरणावरती बघायला मिळेल. पळत एकदा बाहेर जा, आपल्या बाबांच्याकडे जा, आपल्या वडिलांच्याकडे जा. ते काहीतरी कामात असते, कुठेतरी शेतामध्ये काम करत असते, कुठेतरी घराच्या बाहेर काम करत असते, आपल्या रूम मध्ये असते. तिथे पळत जा आणि एकदा आपल्या बाबांच्या पायाला हात लावा. बोल्या शंकराचं दर्शन तुम्हाला बाबांच्या पायावरती होईल. गणपती बाप्पांचं दर्शन तुम्हाला बाबांच्या पायावरती होईल. हो बाळानो, जगातला सर्वश्रेष्ठ देव कोण असेल? तो आमचा बाबा, आमचे पिता, आमचे वडील. संपूर्ण पंढरी कोणाच्या पायावरती असेल? त्या आईच्या. आणि तुमच्यामुळे लक्षात ठेवा, फक्त तुम्ही आपल्या आई आणि बाबांचं जीवन अगदी आनंदी करू शकता. त्यांच्याकडे आता काहीच नाही माझ्या लेकरांनी. हे कोट्यावधी रुपये त्यांची संपत्ती नाही आहे, हे एवढं मोठं घर त्यांची संपत्ती नाही आहे, बँकेमधले हजारो करोडो रुपये त्यांची संपत्ती नाही आहे. त्यांची संपत्ती आहात तुम्ही. हो तुम्ही, फक्त तुम्ही. आयुष्यामध्ये असं कोणतंही काम करू नका ज्याच्यामुळे तुमच्या आई आणि बाबांना मान खाली घालावी लागेल. आयुष्यामध्ये असं कोणतंच काम करू नका ज्यामुळे तुमच्या आई बाबांना जिवंतपणे मेल्याचा अनुभव होईल, प्रचंड मनस्ताप होईल. असं काहीच करू नका. उलट तुम्हाला बघितल्यानंतर तुमच्या बाबांची, तुमच्या वडिलांची मान अभिमानानं फुगली पाहिजे. तुम्ही रस्त्यावर जात असताना तुमच्या बाबांना सांगता आलं पाहिजे, ते लेकरू माझं आहे, ते लेकरू माझं आहे. हो, त्या आईला गर्व वाटला पाहिजे, कारण खूप खूप जीव आहे तुमचा तुमच्या आई वडिलांच्या, आणि तेवढाच जीव त्यांचाही तुमच्यावरती. एकदा आईला विचार,
माझ्या लेकीनं तुम्ही इथं बसलेला आहात, तुम्ही मला ऐकत आहात, एकदा पळत जा घरी आणि विचारा आपल्या आईला, आई ज्या वेळेला माझा जन्म झाला त्यावेळेला मी खरंच कशी दिसत होते ग? विचारा, बघा मग हातातली सगळी कामं टाकून दे, हातातली सगळी कामं टाकून दे, तुम्हाला मिठीमध्ये घेईल, तुमच्या चेहऱ्यावरून हात फिरवेल आणि तुम्हाला सांगेल, अगं काय सांगू तुला, आता तू मोठी झालीस, आता तू कॉलेजला जातेस, पण ज्या वेळेला तुझा जन्म झाला होता त्यावेळेला घरामध्ये आनंदाला पारा चोरला नव्हता. अगं तुझा बाप मला म्हणायचा माझ्यासारखी झाले, मी बापाला म्हणायची तुझ्या नाही हो, तुमच्यासारखी नाही माझ्यासारखी झाले. मध्येच तुझी आजी येऊन म्हणायची तुम्हा दोघांच्या सारखी नाही माझ्यासारखी झाले. अगदी आनंदी आनंद वातावरण होत. आता खूप पैसा आहे तुझ्या बापाकडे, पण त्यावेळेला गरिबी होती, बापाकडे 50 रुपये नव्हते बाळा, आपल्या मित्राकडून घेतले. आणि मला अजूनही आठवतं, सर्वांना जिलेबी वाटत होता, मला लेक झाली, मला लेक झाली, मला लेक झाली, मला लेक झाली. खूप खूप आनंदी होता, खूप आनंदी होता. तू 3-4 वर्षाची झालीस त्यावेळेला तुला खेळवत असताना मी बघितलं, तुला बाहेर घेऊन जायचा, तो घोडा दाखवायचा, ती गाडी दाखवायचा, ते आकाश दाखवायचा, तुझ्या बरोबर खेळत होता. असंख्य स्वप्न तुझ्या बापाने बघितले तुझ्यासाठी. अगं अंगावरचं दूध पाजून मी तुला मोठं केलं, पण त्या बापानं त्या घामाचं दूध तुला वाचलं. 6-7 वर्षाची झालीस त्यावेळेला बाप सगळ्यांना सांगायचा माझी लेक मोठी झाली, आता 7वीला आहे, 7वीला आहे, 7वीला आहे. सारखं घरी मला विचारायचा, गेली का शाळेला, आली का शाळेला, गेली का शाळेला, आली का शाळेला. स्वतः फाटकं बनियन घातलेलं मी बघितलं, अंगावरचा शर्ट शिवून घातलेला मी बघितलाय, पण तुला कधीच जुनं, तुला कधीच जुनं दिलं. खूप जीव होता तुझ्यावरती. आता तू 10वीला गेलीस, तू 11वीला गेलीस, स्वप्न बघतोय, स्वप्न बघतोय. आणि मी सुद्धा खरं माझ्या लेकरांनो, त्या आईला जाणून घ्या, त्या बापाला जाणून घ्या. लेकिन तुम्ही फक्त अर्धा तास घरी उशिरा जाता त्यावेळेला ती आई वाट बघत असते, फोन करते है, अहो ऐकलत का, अहो ऐकलत का, अजून घरी आली नाही. मग बापाला अस्वस्थ होत, बाप फोन लावतो सगळीकडे, अगं येईल थांब, येईल थांब. अहो रोज 12ला येते, सकाळी कॉलेजला गेले 12ला येते, अजून आली नाही. 2 वाजले, बाप अस्वस्थ होतो. 3 वाजले, बाप अस्वस्थ होतो. संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही घरी जात नाही. आई हंबरडा फोडते, बाप कासावीस होतो, पण बाप हंबरडा फोडत नाही. कॉलेजला फोन लावतो, माझी लेक अजून आली नाही. प्राचार्य सांगतात, सकाळीच गेली तुमची लेक 12 वाजता. कुठे गेली, काय गेली, कुठे गेली, काय गेली. अस्वस्थ अस्वस्थ होतो. रात्रीचे 10 वाजतात, तुमचा पत्ता नसतो. पण बापाला सहन होत नाही, कुठे गेले असेल, कुठे गेले असेल, कुठे गेले असेल. आणि मग पळत 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 तो पोलीस स्टेशन मध्ये जातो. पोरगी नाही घरी आली, पोरगी नाही घरी आली.
रात्रभर झोपत नाही, रात्रभर आई झोपत नाही. कुठे गेली, कुठे गेली, कुठे गेली, कुठे गेली. आणि दुसऱ्या दिवशी त्या बापाच्या फोनवरती एक रिंग असते, तुमची असते. तुम्ही सांगता, बाबा बाबा माझं त्या मुलावरती प्रेम होत, मी गेले निघून. कोसळतो तुमचा बाप, कोसळते तुमची आई. ज्या आईने तुम्हाला जन्म दिला, ज्या बापाने तुम्हाला वाढवलं, बस संपलं सगळं. अगं संपलं सगळं म्हणून तो बाप हंबरणं फोडतो, ती आई हंबरणं फोडते. ती आई हंबरणं. तू गेलीस निघून, पण जाताना जिवंतपणी 3 चिता रचून गेलीस. 3 चिता. आईची चिता, बापाची चिता आणि तुझ्या भावाची चिता. जिवंतपणी ते जळत असत. वाघासारखा बाहेर फिरणारा भाऊ गल्ली भोळातून फिरत असतो, कारण जग पोट दाखवतं. त्याचीच बहीण गेली. हत्तीसारखा बाप रस्त्यात चुकून दुसऱ्या रस्त्याने जात असतो, त्याचीच कार्य पोरगी निघून गेली. ज्यांनी कधीच फोन केले नाही ते सुद्धा तुझ्या आईला फोन करून विचारले, तुझीच का गेले? काय करायचं त्या आईनं, कसं जगायचं त्या बापानं, कसं जगायचं त्या भावानं, विचार करायला हवास. तू निघून गेलीस, पण जाताना काय करून गेलीस? ज्या शाळेमध्ये तू शिकलीस, ज्या कॉलेजमध्ये शिकलीस, विचारतात सगळ्या, तुमच्याच शाळेची पोरगी का, तुमच्याच कॉलेजची पोरगी का? काय मिळवलं? प्रेम करणं चुकीचं नाही, पण प्रेम केलंस ना तर सांग त्याला, तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना, तर चल खरी. तसं तू मला जिंकलंस, तसंच सांगती त्याच पद्धतीनं तू माझ्या आई बापांना जिंकून दाखव. तरच मी तुझ्या बरोबर येईन. जर त्यांनी सांगितलं तरच तुझ्या बरोबर येईन, अन्यथा तुझ्या बरोबर येणं नाही, तुझ्या बरोबर येणं नाही. जिवंतपणी मी माझ्या आई वडील भाऊ आणि सर्वांची चिता रचून मी असं कधीच करू शकणार नाही. असं कधीच करू शकणार नाही. म्हणजे युवकांना, माझ्या तरुणांना, हे संस्कारांचा अमृत पिणं अतिशय गरजेचं आहे. आज तू कोणाच्या तरी लेकराला घेऊन जातोस, पण लक्षात ठेव, तुझ्या बहिणीच्या बाबतीत हे झालं तर काय होईल? आनंद होईल. वाघासारखा डरकाळी फोडणारा तू गप्प घरी बसावं लागेल तुला. दुसऱ्याची बहीण तुला तुझ्या बहिणीसारखीच वाटली पाहिजे, आणि तिच्यावर जर तुझं प्रेम असेल तर घरी जा, सांग समजावून. त्यांना आत्मविश्वास, अन्यथा हे कृत्य नको. अरे गंमत 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 म्हणून तुम्ही सहज फिरायला जाता, गंमत म्हणून सिगारेट हातामध्ये येतं, गंमत म्हणून दारूची बाटली हातामध्ये येते. काय करायचं ते आई? कधीतरी चुकून बाप बघतो रस्त्याने तुला डुलताना, आणि त्यावेळेला येऊन आई समोर हंबरडा पडतो. अगं ऐकलंस का? त्या डोळ्यांनी बघितलं, ज्या पोराला वाढवलं, ज्या पोराला मोठं केलं, सगळं काही विकलं का? त्याच्यासाठी सगळं घाण ठेवलं. पोराला इंजिनियर करायचं होतं, डॉक्टर करायचं होतं, सगळं काय केलं, पण बस व्यसनाने त्याला जिंकलं. व्यसनाने त्याला जिंकलं. जीव गेला तरी बेहत्तर माझ्या पोराला. आई वडिलांची मान कदापि चुकता कामा नये. त्यांच्याबरोबर प्रचंड भांडण करा. जे तत्व तुम्हाला पटत नसतील तर तत्व त्यांच्यासमोर सांगा, प्रचंड भांडण करा. पण आई वडिलांना जिथे वडील तुमच्यामुळे मान खाली घालायला लागेल असं कदापि करू नका.
असं कदापि करू नका. म्हणून मी तुम्हाला सांगतो, कुठल्या मंदिरात नाही गेला तरी चालेल, नवरात्रीचे 9 दिवस उपवास नाही केला तरी चालेल, सिद्धिविनायकला नाही गेला तरी चालेल, अंगारकी संकष्टी नाही केली तरी चालेल, पंढरीला नाही गेला तरी चालेल, पण जिथे पणी आई वडिलांना कधीही मान खाली घालायला लावू नका. कधीही मान खाली घालायला लावू नका. त्यांच्या चरणावरती हे विश्व आहे. हाच माणूस आज आम्हाला संस्कारातून घडवायचा आहे. हाच माणूस आज आम्हाला शिक्षणातून घडवायचा आहे. भास हे ज्ञानाचा अमृत, हे ज्ञानाचा अमृत. आणि माझ्या लेखीनं रक्षाबंधनला काय मागता भावाकडे? 10 रुपये, 20 रुपये, एखादा ड्रेस. भाऊबीजेला काय मागता भावाकडे? आज इथं ठरवायचं, जायचं, त्याला मिठी मारायची, भावाला सांगायचं, हे दादा, तुझ्याकडून मला 100 रुपये नको, तुझ्याकडून मला 200 रुपये नको, तुझ्याकडून मला 400 रुपये नको, तुझ्याकडून मला काही नको, एक ओवाळणी दे. ज्या पद्धतीने तू मला बघतोस ना दादा, ज्या पद्धतीने तू मला बघतोस, अगदी त्याच पद्धतीनं प्रत्येक मुलीमध्ये तू मला बघ, प्रत्येक मुलीमध्ये तू मला बघ. बस बदलला वाला, बदलला वाला. आणि लेकरांनो, हे तुम्हाला करायचं. जीव गेला तरी 72 व्यसनाच्या पासून दूर राहायचं. पडद्यावरच्या नायकांचं आचरण कधीच करायचं नाही. दारू पिणारे, सिगारेट ओढणारे, तुम्हाला वाम मार्गाला लावणाऱ्याचा आदर्श कदापि घ्यायचा नाही. जीव तुटतो माझा सांगत नाही, कोणतं व्याख्यान सांगत नाही, कोणतं पुराण सांगत नाही, ही व्यथा आहे. आणि म्हणून अगदी सुरुवातीपासून सांगतोय, वास्तवतेचे दर्शन द्या. तुम्ही सांगतो तुम्हाला किती डॉक्टर इंजिनियर नंतर बनवा, माणूस बनू द्या आधी, माणूस.